हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिझाईन आपण इथं बोट नेक गळ्यावर बनवणार आहोत. तर अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे टोटल. रुंदी जे आपण इथं 11 घेतलेले आहे. शोल्डर जे आपण इथं 7 घेतलेलं आहे. बघू शकता बोट नेकवर आपल्याला इथं डिझाईन बनवायचं म्हणून शोल्डर आपण 7 घेतलेला आहे. गळा रुंदी आपण इथं 4 घेतलेला आहे. बघू शकता 4 इंचवर मार्किंग करून आपल्याला खालच्या साईडला पण इथं, तर खालच्या साईडला 3 इंचवर मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे इथं एक बॉक्स तयार करून इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. वरच्या साईडला आपण इथं गोलाकारमध्ये गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंचवर मार्किंग करून अशा प्रकारे एक छोटंसं बॉक्स तयार करून घ्यायचं इथं. तर टोटल आपण इथं गळाची उंची इथं 10.5 घेतलेला आहे. 10.5 आपल्याला मार्किंग करून अशा प्रकारे इथं रेश मारून घ्यायचा आहे. त्यानंतर खालचा जो बॉक्स आहे आपल्याला इथं सेंटर काढून घ्यायचा आहे. बघू शकता 3 आलेला आहे आपला सेंटर. 3 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार सेंटरमध्ये आपल्याला मार्किंग करून अशा प्रकारे परत गळ्याची रुंदी आपल्याला इथं खालच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. वरच्या साईडला आपण 4 घेतलेला आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं 3.5 घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं खालच्या साईडचा गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. अगोदर आपल्याला इथं वरच्या साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता गळ्याचा आकार तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. नाहीतर सावकाश व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की आकार कसा दिलेला आहे. तर अशा प्रकारे अस्तरवरती आपण इथं गळा जे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपण इथं सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या गळ्याला आपण इथं पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे फिनिशिंग. तर अशा प्रकारे आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला. आता आतला कपडा जो आहे ब्लाऊजचा कट करून घेऊया गळ्याच्या आतला. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण इथं गळ्याचा आतला कपडा जे आहे कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जो कोपरा आहे अगदी व्यवस्थित आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं अस्तरला पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे गळ्याच्या आतमध्ये घालून आपण अस्तर जे पलटून घेऊया. तर अशा प्रकारे अस्तर पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती न दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं सावकाश आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण इथं दाब टीप जे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण साईडला टीप मारून घेऊया ब्लाऊजला. तर अगोदर आपण इथं वरच्या गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पण टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेतलेला. आता गळ्याचा जो कापड आहे कट करून घेऊया ब्लाऊजचा. तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर शिलाईच्या बाहेरच्या
साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण उरलेला तो कट करून घ्यायचा आहे फिनिशिंगनं. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला जे आहे आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायचं आहे. पट्टी लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. तिरपी आपण इथं गळ्याला आपण इथं पूर्ण पट्टी लावून घेत आहोत. तुम्हाला जर पायपिंग पण लावायची असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण इथं गळ्याला इथून पट्टी जे लावून घेत आहे. साईडला आपण कट मारून घेऊया पट्टीच्या, म्हणजे आपला गळा जो अगदी व्यवस्थित फोल्ड होतो. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर दाब टीप आपण मारलेली आहे. पट्टीला आतमध्ये फोल्ड करून आपण इथं गळ्याच्या वरच्या साईडला टीप मारून घेऊया पूर्ण. डिझाईन अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की त्याची कटिंग आणि स्टिचिंग कसं केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला 4 इंच अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचं आहे. तर दोन्हीकडे आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे. आता कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आपल्याला इथं खालच्या साईडला कमरपट्टीसाठी आपण इथं 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. याला डबल फोल्ड करून याच्यावरती ठेवून आपण इथं टीप मारून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं कमरपट्टीला ओपन करून कमरपट्टीवरती आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कमरपट्टी जी आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेला. आता ब्लाऊजचा आपला गळा इथं तयार करून घेतलेला आहे. याच्यावरती डिझाईन बनवायला घेऊया. ब्लाऊजचाच आपण इथं 1.5 इंचाचा पट्टी कट करून घेतलेला आहे. याला डबल फोल्ड करून उलट्या साईडने आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे पट्टीला. त्यानंतर आपण इथं सुई दोऱ्याच्या साहाय्याने पट्टी जे आहे आपण इथं पलटून घेत आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर पट्टीला आपण इथं सेंटरमध्ये कट मारून 2 अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत. आता गळ्याला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला ठेवून टीप मारून घेत आहोत. तर दुसऱ्या साईडला पण आपण अशा प्रकारे पट्टीला टीप मारून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला दुसरी जी पट्टी अशा प्रकारे आपल्याला सेट करून गुलिले आकारमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता गळ्याला आपण इथं पट्टी जे लावून घेतलेली आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्यावरती लेस लावून घेऊया. लेस लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तर चारी बाजूने आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे फिनिशिंगला. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो शेप आणि लुक जे आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं लेस लावलेले आहे. त्यानंतर वरच्या साईडला पण अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेऊया. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर वरच्या साईडला आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं परत एकदा डबल टिप मारून घेऊया. तर सुई दोऱ्याने जॉईंट करून आपण इथं सेंटरमध्ये पट्टीवरती एक बटन लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तर खूपच सुंदर लुक आलेला आहे गळ्याला, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ब्लाऊज घातल्याने गळ्याचा लुक असा येतो बघा, किती सुंदर वाटत आहे बॅक साईडला.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.